आपणा सर्वांनाच माहिती आहे की अमावास्येला आपण कोहळा दारामध्ये बांधत असतो. तर तो कोहळा कसा असावा? कोहळा आहे ना कमीत कमी 2 ते 2.5 किलोचा असावा. त्यावर काय करायचं, ज्या दिवशी आपण घरी आणणार आहोत त्या दिवशी तो देव्हाऱ्यात ठेवा. तुम्ही जर अमावास्येला जरी घेऊन आला कोहळा घरी तरीही चालेल. कोहळा घ्यायचा, आणायचा, देवघरापाशी ठेवायचा. एक लाल वस्त्र पण यासोबत आपण घरी घेऊन यायचं आणि तो नाही का लाल पिवळा धागा असतो पहा, जो आपण हातामध्ये बांधतो, तर तो एक धागा तुम्ही घेऊन या. त्यावरती अमावास्ये दिवशी तुम्ही सकाळी सेवा करा किंवा सायंकाळच्या टायमिंगला करा. तर काय करायचं, त्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आणि काजळाने आहे ना उभ्या रेषा द्यायच्या आहेत व लाल कपड्यामध्ये बांधून मुख्य प्रवेशद्वारावर हे आपल्याला टांगायचं आहे, जेणेकरून येणारे जाणारे लोक त्या खालून आपल्या घरात येतील. नंबर 2ची सेवा पहा, तेजपत्ता आपणा सर्वांनाच माहिती आहे. तेजपत्ता आणि भीमसेनी कापूर त्या तेजपत्त्यावरती घ्यायचं आणि तो जाळायचा आहे आपल्याला. ते पूर्ण घरात फिरवायचं, म्हणजे ज्यावेळेस आपण त्यात आग प्रज्वलित करू ना त्यावेळेस ते पूर्ण आपल्या घरामध्ये फिरवायचं. याने आहे ना घरातील जी नकारात्मक शक्ती असते किंवा वाईट नजर दोष आपल्या घरावरती झालेला असतो त्यातून आपल्या घराची आणि आपली सुटका होत असते. ही सेवा पण तुम्ही अमावास्येच्या दिवशी तिली सांजेच्या वेळेला आवर्जून करा. नंबर 3 बघा, आपण फरशी तर रोजच पुसत असतो, पण तुम्हाला जर रोज ही सेवा करणं शक्य नसेल किंवा दिसाडी ही सेवा करणं शक्य नसेल तर फक्त अमावस्या टू अमावस्या ही सेवा तुम्ही करा. याने आहे ना घरात जी नकारात्मकता असते ती दूर जाण्याला खूप मदत होत असते. तर काय करायचं, आपण जी फरशी पुसण्यासाठी पाणी घेतो त्या पाण्यामध्ये थोडेसे खाडे मीठ, चिमूटभर हळद, थोडंसं लिंबाचे 2-3 टिपके किंवा अर्ध लिंबू जरी पिळलं तरीही चालेल आणि गोमूत्र, हे सर्व साहित्य त्या पाण्यामध्ये टाकायचं आणि त्या पाण्याने आपण आपल्या घरातील फरशी पुसायची आहे. जर रोज जरी कमीत कमी खाडे मीठ टाकून जरी फरशी पुसली तरीही अतिउत्तम घरातील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर जाण्याला मदत होत असते. बघा, आपण घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, तसेच आपण आपल्या घरातील जाळे जळमाटे हे सुद्धा नियमित काढत असतो. जर कोणाला असा एरवी टाईम भेटत नसेल तर एक दिवस निवडा महिन्यातून, म्हणजे अमावास्येचा दिवस निवडायचा आणि अमावास्येच्या दिवशी आपल्या घरातले, बाथरूममधले, दारातले सर्व जाळे जळमाटे काढून टाकायचे आहे. नंबर 5 बघा, दरवाजांचा आवाज येतो. दार उघडलं की दारांचा आवाज येत असतो किंवा नका काही ना, पण आहे ना अमावास्येला तुम्ही अमावास्येला विसरूनही गेला ही सेवा करणं तर तुम्ही प्रत्येक शनिवारी जरी हे केलं तरीही चालेल. दरवाजांच्या जे लॉक असतात बघा पाठीमागचे, तर त्याला आहे ना तेल घालायचं. माझ्या प्रत्येक स्वामी सेवेकरी ताईला माहिती आहे की उंबऱ्याला हळदीचं लेपन करत असतो आपण. मंगळवारी करतो, गुरुवारी करतो, शुक्रवारी करतो किंवा आठवड्यातून एखादा वार तुम्ही ठरवलेला असेल त्यावारी तुम्ही हळदीचं लेपन उंबऱ्याला करत असाल. पण प्रत्येक अमावास्येलाही आपल्याला न चुकता उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. नंबर 7 तुम्ही राहणाऱ्या एरियात जर कोणते देवी देवता असतील तर त्यांना आपल्याला आहे ना निवद नारळ हा करावाच लागत असतो. नंबर 8 पाण्याच्या नारळाला दोरा बांधून तो देवघरात ठेवा, याने घराचे संरक्षण होत असते. नंबर 9 पहा, आपली जी पर्स असते, मग तुम्ही रोज यूज करणारी असो किंवा घरात ठेवलेली असो, तर त्या पर्समध्ये आहे ना एक तेजपत्ता ठेवायचा आहे, याने पैशाची गती नक्की सुधारते. नंबर 10 अमावास्येच्या दिवशी वाहने, गाड्या धुवून स्वच्छ करायची, नारळ फोडून टाकून द्यायचा. ही सेवा आपण सर्वांनी आवर्जून करायची आहे. अमावास्येला बिलकुलही चुकायचं नाही आहे आणि ही सेवा तिली सांजेचीच करावी बरं का. नंबर 11 घराच्या कडेने दही भात टाका. दही म्हणजे भात, सफेद भात बनवायचा, बिना मिठाचा भात बनवायचा, त्यामध्ये 1 चमचा दही टाकायचं आणि तो भात घराच्या कडेने, आता तुम्हाला जर घराच्या कडेने फिरून टाकायला जागा नसेल तुम्ही टेरेसवरून थोडंसं भात तुम्ही टाकू शकताय. त्याचबरोबर तुम्ही आहे ना गोरगरिबांना दही भाताचे दानही करू शकता. याने आहे ना तुमचे जे पित्र आहेत त्यांची कृपा तुमच्यावरती वाढते. बघा, घर तिथं पर, भांडणं हे प्रत्येकाच्या घरात असतात, पण भांडणाला पण काहीतरी लिमिट असते. विनाकारण जर घरात चिडचिड होत असेल, क्लेश होत असतील, वादविवाद होत असतील, मुलं ऐकत नसतील किंवा अनेक कोणत्याही समस्या असू द्या, तर या दिवशी आहे ना तुम्ही दिवसभरात कधीही सेवा करू शकताय. काय करायचं, दही भात घ्यायचा, मी सांगितलं तसंच. आता देवांना बनवतोय तर तुम्ही त्याच्यामध्ये मीठ टाका. तर याचा नैवेद्य तुम्ही दिवसभरात केव्हाही करा, तुम्ही देवाला नैवेद्य दाखवा आणि त्याचबरोबर तुम्ही हा भोग पक्ष्यांनाही थोडंसं टाका. या सेवेने आहे ना घरात जो ताणतणाव आहे, टेन्शन, क्लेश, कलह जे काही असेल किंवा मानसिक अडचणी असतील त्या नक्कीच दूर होणार आहेत या सेवेने. नंबर 13 या दिवशी आहे ना तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे खाडे मीठ टाकून आंघोळ करा. यानेही नकारात्मकता
किंवा नकारात्मक जो प्रभाव आहे तो दूर होण्याला मदत होत असते. बघा आता तुमचं जर पैशाचं काम अडकलेलं असेल किंवा पैशाबाबत म्हणजे व्यवहार कुठला अडकलेला असेल, तर तुम्ही एक सेवा करू शकता या दिवशी. गोरगरिबांना म्हणजे तुमचे जे अनावश्यक कपडे आहेत, जुने कपडे आहेत, म्हणजे एवढे पण जुने नको की ते पुढचाही घालू शकत नाही. थोडेसे टापटीप व्यवस्थित पण कपडे असले पाहिजेत, तर असे कपडे तुम्ही नक्कीच दान करा या दिवशी. तुमची जी अडकलेली कामं असतील ते नक्कीच मार्गी लागणार आहेत. पण ज्यावेळेस आपण कपडे दान करतो त्यावेळेस एक दक्षता घ्या की कपडे प्रथम धुवायचे, सुकवायचे आणि नंतरच दान करायचे. म्हणजे आपण आज घातलेत आणि उद्या ते दान केले असं नको आहे. नंबर 15 बघा, एक वाटी घ्यायची. मग तुम्ही काचेची घ्या, स्टीलची घ्या. तर त्याच्यात आहे ना आपल्याला खाडी मीठ घ्यायचं आहे आणि ते खाडी मीठ बाथरूममध्ये ठेवायचं आहे. इथून मागे जर तुम्ही सेवा केलेली असेल तर तुम्हाला हा उपाय तर माहितीच असणार आहे. जर नव्याने हा व्हिडिओ पाहत असाल तर मी सांगू इच्छिते की आपण जर मागच्या महिन्यात खाडी मीठ आपल्या बाथरूममध्ये ठेवलेले असेल ते खाडी मीठ टॉयलेटमध्ये फ्लॅश करून द्यायचं आणि नव्याने वाटी भरून आपली एक खाडी मिठाची वाटी बाथरूममध्ये ठेवून द्यायची. त्याचबरोबर पहा, तुम्ही अमावास्येला तुमच्या घरावरून सुद्धा उतारा करू शकताय. म्हणजे नारळ उतरून डायरेक्टली टाकून द्या किंवा 2 लिंब घ्या, ते सुद्धा उतरून टाकून द्या. कारण लोकांची मानसिकता खूप बिघडलेली आहे आणि खूप अवघड आहे. त्याच्यामुळे स्वतःची स्वतः काळजी घ्यायला शिका, सेवा करा आणि स्वामी सेवेकरी झालात ना, या गोष्टींपासून आपण तर मुख्यपण लांबच राहत असतो. का तर कुठलीच वाईट गोष्ट आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. का तर प्रथम सामोरे जायला आपले स्वामी तिथं उभे असतात. तर अमावास्येचे तोडगे उपाय मी सांगितलेले आहेत. तुम्हाला थोडक्यात व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चला मग झालेली सेवा आपल्या स्वामींचरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ सर्वांना.